हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नांदवस घेण्यासाठी अर्ज कसं करायचा कोर्टामध्ये. म्हणजे हिंदू मॅरेज पिटिशन कलम 9 प्रमाणे आपण पिटिशन कशी तयार करायची ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लक्ष देऊन ऐका, कारण की व्हिडिओ मी तुम्हाला मग रिव्हर्स करून बघावं लागेल. ठीक आहे. तिथे वरती कोर्टाचं नाव लिहायचं, मॅरेज पिटिशन नंबर लिहायचा, त्याच्यानंतर पार्टीचं नाव लिहायचं, अर्जदार विरुद्ध सामनेवर लिहायचं किंवा गैर अर्जदार लिहायचं. ठीक आहे. अर्ज हिंदू मॅरेज पिटिशन कलम 9 प्रमाणे. नंतर लिहायचा अर्जदार माननीय कोर्टात विनंतीपूर्वक कळवितो ते येण्याप्रमाणे. एकमध्ये लिहायचं अर्जदार सामनेवाली यांचा विवाह केव्हा झाला ते लिहायचं. ठीक आहे. आणि आजही पती पत्नीचे नाते कायम आहे असं लिहायचं. दुसऱ्या पॉईंटमध्ये लिहायचं की अर्जदाराकडे सामनेवाली लागल्यानंतर याला बधी ते नांदण्यास आली. अर्जदाराच्या घरात त्याचे आईवडील, भाऊ कोण राहत होते त्याच्या कुटुंबामध्ये अर्जदाराचे ते लिहायचं. परंतु सामनेवाली नांदवास येऊन 1 महिना होत नाही तो सामनेवाली अर्जदाराकडे स्वतंत्र खोली घेऊन संसार करू अशी सांगू लागली. परंतु अर्जदार या गोष्टी तयार नसल्याने सामनेवालीची अर्जदार व त्याच्या घरातील लोकांची वागण्याची तऱ्हा बदलून गेली. तर त्याच्या गैरअर्जदारीच्या स्वभावामध्ये कसा फरक पडला, कशामुळे पडला ते आपल्याला मेन्शन करायचं त्याच्यासाठी. ठीक आहे. नंतर सामनेवाली अर्जदार व त्याच्या घरातील लोकांची भांडण करू लागली व त्याचा अपमान करू लागली. अर्जदाराने याबाबत अनेक वेळा सामनेवालीस समजावून सांगितले, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. 1.5 महिन्यात सामनेवाली तिच्या वडिलाबरोबर अर्जदार हा घरी नसताना त्याच्या घरातील लोकांना मी वडिलाबरोबर बाहेर जाऊन येते असे सांगून सर्व कपडे लत्ते 15 ग्राम सोन्याची रिंग, 20 ग्राम सोन्याची पायात घालण्याच्या चांदीच्या पट्ट्या असे सुमारे 6,000 ते 7,000 रुपयाचे दागिने व घरात ठेवलेली रोख रक्कम 1,250 सामनेवाली बाहेर घेऊन गेली असं पण तिथे लिहायचं. जे आपल्यासोबत घटना घडली ते लिहायची आहे मित्रांनो. आपल्या पक्षकारांसोबत जे काही झालेलं आहे तेच याच्यामध्ये लिहायचं आहे. हे तुम्हाला फक्त एक मी फॉर्मॅट सांगत आहे. ठीक आहे. तसं लिहायचं आहे. मग नंतर पॉईंट लिहायचं, जे घडलं तेच घटना लिहायचं त्याच्यामध्ये. अर्जदार सामनेवालीस नांदविण्यास तयार होता व आहे म्हणून अर्जदाराने सामनेवालीस नांदण्यासाठी बरेच प्रयत्न केले. सामनेवालीने कोणतेही कायदेशीर कारण नसताना अर्जदारास टाकून घातलेले आहे. सामनेवालीचे वडील पोलीस खात्यात नोकरीत असल्याने ते अर्जदारास व त्याचे नातेवाईकांना नेहमी वाटेलाच्या धमक्या देऊन अरेरावीची भाषा करतात व अर्जदार विरुद्ध खोट्या केसेस करण्याच्या धमक्या देतात, जेणेकरून अर्जदार सामनेवाली बरोबर स्वतंत्र राहून संसार करेल व तसंच स्टॅम्प सामनेवालीच्या वडिलांना लिहून देईल असे ते करत होते, वागणूक करत होते असं लिहायचं आहे. अशा प्रकारे अर्जदार सामनेवालीने तिच्या वडिलांचे सांगण्यावरून माहेरी राहून अर्जदारास टाकून घातले आहे व संसार सुखापासून वंचित केले आहे. अर्जदार व सामनेवाली तरुण असल्याने अर्जदाराने सामनेवाली दिनांक 28/10/2003 रोजी नोटीस पाठवून नोटीसीसोबत येण्याचा खर्च ₹100 पाठवली, परंतु सामनेवालीने नोटीस परत पाठवली व मनी ऑर्डरसुद्धा परत पाठवला. नंतर अर्जदार स्वतः त्याचे वडील व काका तसे तारीख लिहायची, ते कोणत्या तारखेला ते घ्यायला तसं लिहायचं. रोजी सामनेवाली घेण्यास गेले, परंतु सामनेवालीचे वडील, भाऊ यांनी अर्जदार व त्याचे नातेवाईकांना अपमानास्पद वागणूक दिली व यापुढे आमच्याकडे पाय ठेवू नये, आम्ही मुलीला पाठवत नाही, तुमच्याने जे होईल ते करा अशा प्रकारे अर्जदार सामनेवालीने टाकून घातलेले आहे. म्हणून अर्जदार सदरचा अर्ज सामनेवालीने नांदण्यास यावे म्हणून दाखल करीत आहे. अर्जदार व सामनेवाली यांच्यात आपसात तडजोड नाही. अर्जदार व सामनेवाली हे पती पत्नी म्हणून माननीय कोर्टात स्थळसीमेतच राहिलेत. तसेच अर्जदार हा माननीय कोर्टाचे स्थळसीमेतच राहिला म्हणून सदरचा अर्ज माननीय कोर्टात चालवण्याचा अधिकार आहे. कोर्टाचं ज्युरिडिक्शन लिहायचं त्याच्यामध्ये. नंतर लिहायचं की विद्यमान कोर्टाचे अधिकारासाठी आपण कोर्ट फी स्टॅम्प लावलेला आहे तसं पण लिहायचं. अर्जास कारण सामनेवाली सुमारे 1 वर्षापूर्वी तिच्या वडिलाबरोबर अर्जदारास न विचारता बाहेरून निघून गेली. त्यावेळी व दिनांक लिहायचा. रोजी नोटीस व मनी ऑर्डर पाठवली त्यावेळेस व दररोज घडत आहे. कॉज ऑफ ॲक्शन लिहायचं. त्याच्यानंतर तरी अर्जदाराची विनंती, प्रेयर क्लॉज लिहायचं त्याच्यामध्ये की सामनेवालीने अर्जदाराकडे नांदण्यास जावे व संसार सुखदेवाने
हुकूम व्हावा. त्याच्यानंतर अर्जदारास स्वतःच्या अर्जाचा खर्च सामनेवालीच्या वालीकडून द्यावा असं ऑर्डर करून घेण्यासाठी विनंती करायची कोर्टाला. अर्जदाराच्या हिताचे व न्यायाचे इतर निवड व्हावे हे प्रार्थनामध्ये लिहायचं, प्रेयर क्लॉजमध्ये. नंतर जागेचं नाव लिहायचं, दिनांक लिहायचा आणि अर्जदाराची सही. तिथे छोटंसं प्रतिज्ञालेख लिहायचं. मी अर्जदाराचं नाव लिहायचं, वय लिहायचं, धंदा लिहायचं, कुठे राहतं ते लिहायचं. सत्य प्रतिज्ञेवर लिहून देते की वरील संपूर्ण मजकूर माझ्या माहितीप्रमाणे खरा व बरोबर असून त्याचे सत्यतेसाठी सही केली आहे. तिथे अर्जदाराची सही लागेल. इकडे डाव्या बाजूला, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला अर्जदारातर्फे ॲडव्होकेटची सही लागेल. अशा प्रकारे आपली जे पिटिशन आहे ते पूर्ण तयार होऊन त्याला मग फाईल करायचं कोर्टामध्ये. मग ते कोर्टाच्या समोर जाईल आणि तेव्हा हिअरिंग होईल. त्याच्यामध्ये समन्स वगैरे निघेल. तर ते समोरची प्रोसिजर आहे. तर हे आता कसं ड्राफ्टिंग करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.